विश्वतारण्या मगन मान बुद्ध आले जन्मास 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 प्रभात वेळी वनी लुंबिनी महामाया क्षणभर थांबुनी प्रभात वेळी वनी लुंबिनी महामाया क्षणभर थांबुनी शांती सुखाचे या शांती सुखाचे यामीवर जीवन ये बुद्धया शांती सुखाचे यामीवर जीवन ये बुद्धया विश्वतारण्या मगन मान बुद्ध आले जन्मास विश्वतारण्या मगन मान बुद्ध आले जन्मास बुद्ध आले जन्मास बुद्ध आले जन्मास बुद्ध आले जन्मास बुद्ध आले साल वृक्षाचा मोह तो पडता फांदीला त्या धरून ओढता साल वृक्षाचा मोह तो पडता फांदीला त्या धरून ओढता निसर्गाच्या हवेत भरला सुंदर नवा सुवास निसर्गाच्या हवेत भरला सुंदर नवा सुवास विश्वतारण्या मगन मान बुद्ध आले जन्मास विश्वतारण्या मगन मान बुद्ध आले जन्मास 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 प्रकृतीच्या होता वेदना आखली मनी सौख्य साधना प्रकृतीच्या होता वेदना आखली मनी सौख्य साधना पुत्र जन्मता पुत्र जन्मता दिला भासे जणू तिथे आकाश पुत्र जन्मता दिला भासे जणू तिथे आकाश विश्वतारण्या मगन मान बुद्ध आले जन्मास विश्वतारण्या मगन मान बुद्ध आले जन्मास 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 हर्षद बालक बहु तेजस्वी दयावंदिती अति तपस्वी हर्षद बालक बहु तेजस्वी दयावंदिती अति तपस्वी शृंगाराला बुद्धाच लागे स्वार्थ न कसलिया शृंगाराला बुद्धाच लागे स्वार्थ न कसलिया विश्वतारण्या मगन मान बुद्ध आले जन्मास विश्वतारण्या मगन मान बुद्ध आले जन्मास बुद्ध आले जन्मास
विश्वतारण्या मागन मानो बुद्धू आले जन्मात विश्वतारण्या मागन मानो बुद्धू आले जन्मात बुद्धाले जन्मात बुद्धाले जन्मात बुद्धू आले जन्मात बुद्धाले जन्मात बुद्धाले जन्मात बुद्धाले जन्मात बुद्धू आले जन्मात बुद्धाले जन्मात बुद्धाले जन्मात जीवनपथी चालता जाणी दुसऱ्याची व्यथा ऐका नंदिनीची मी सांगतो कथा नंदिनी नावाची मुलगी होती मनाची निर्मळ प्रेमळ होती रूपान देखणी सुंदर होती मुखान गोड ती साखर होती विपुल केस ते काळे भोर दिसायची छान चंद्राची कोर लांब लांब केस रेशमावाणी वेणी भासायची नागिणी वाणी केस संभार तिचा पाहुनी करती हेवा तिच्या मैत्रिणी नंदिनीला सुकेशिनी म्हणती होती सर्वांची फार आवडती जरी परिस्थिती गरीब होती मनाची फार दिलदार होती कुणाचा स्वयंपाक करून देई कुणाचे दळण दळून देई कुणाचे तांदूळ साडून देई कुणाचे अंगण झाडून देई कुणा आजाराची काळजी वाही वेळेवर त्याला औषध देई तिची अशी योग्यता मानित्यात धन्यता मानित्यात धन्यता ऐका नंदिनीची मी सांगतो कथा एका श्रीमंत मुलीने तिजला म्हणाली केस दे तुझे मजला केस द्यायला हो तू संमत पाहिजे तेवढी देते किंमत सुकेशिनी म्हणाली त्यावेळी देईन हे केस मी योग्य वेळी घरी मग ती निघाली जायाला बोध भिक्खूंचा तो मेळाला फिरले भिक्खू सर्व गावात पडले ना काही दान पात्रात आता उपाशीच आहे जाणे निघाले भिक्खू हे आनंदाने पडे सुकेशिनी विचारात करुणा पाजरली हृदयात दोन हात भंते जीना जोडीले जाऊ नका थांबा तिने विनविले श्रीमंत मुलीकडे जाऊन सुंदर केस दिले कापून केस विकलेल्या मग त्या पैशातून खीर आणली लगेच बनवून पूज्य महान त्या भंतेजींना खाऊ घातली खीर सर्वांना सुकेशिनीचा त्याग हा न्यारा सकला सांगत सुटला वारा झाली इच्छा पूर्तता मना मिळे शांतता मना मिळे शांतता ऐका नंदिनीची मी सांगतो कथा कधी मानवा येईल जाग जीवनी हवा असा हा त्याग का लागलात स्वार्थाच्या माग लावू नका याशी लास हो डाग जगा आणि जगवा दुसऱ्याला चाला धरून सुविचाराला सोडून द्यावे अभिमानाला सदा जागावे सत्कार्याला बहुमोलाचा हा जन्म आहे हेच करे पुण्य कर्म आहे मानवता हा खरा धम्म आहे समता त्यातले मर्म आहे कळते पण तुला कुठे वळते चंचल मन तुझे हे चळते संयम सुटूनी कसे पळते घाई घाईने कसे ठेचाळते म्हणून तुला हे सांगणे आहे धम्माला आता जागणे आहे पंचशिलास आचरणे आहे सत्यमार्ग अनुसरणे आहे भुकेला जर कुणी दारी आला पोटभर घाल भोजन त्याला लाभे आनंद खरा जीवनाला खरे
सुख मिळवा समाधानाला. जग जिंकावे गोडवाणीन, जग जिंकावे प्रेम भावान. प्रवचन ऐकावे मन लावून, प्रसन्न होईल हे तन मन. धम्माला या जागदा साधावी ही सफलता, साधावी ही सफलता. ऐका नंदिनीची मी सांगतो कथा. ऐक नंदिनीची मी सांगतो कथा. ऐक नंदिनीची मी सांगतो कथा. बघून सुकेशिनीचे मुंडण, तिला विचारी भंते कारण. सुकेशिनीने जे कथन केले, ऐकून भंते जी चकित झाले. पुण्यकर्माच्या बालिकेचे कौतुक केले तिच्या त्यागाचे. सुंदरता नसते रंगारूपात, सुंदरता नसते नाक डोळ्यात. सुंदरता नसते खरी केसात, सुंदरता हवी आपल्या हृदयात. ऐकूनी भंतेजीचे प्रवचन, सफल झाले तिचे जीवन. त्रिवार भंतेजीना वंदिले, केवढे पुण्य तिने कमविले. जेव्हा तथागताला कळले, त्वरित भेटीला तिथे आले. हातपाठीवरून फिरवून, आशिष बुद्ध गेले देऊन. कथा ही नंदिनीची ऐकून, ठेवा काळ जात कोरून. कुंदना ही नम्रता, यात जीवन सार्थता, यात जीवन सार्थता. ऐका नंदिनीची मी सांगतो कथा. ऐक 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 नंदिनीची मी सांगतो. या मंगल प्रसंगी तुझला स्मरू, या मंगल प्रसंगी तुझला स्मरू. गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु. 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 कार्य महान हे आहे तुझे, जगाने गुरु मानले पाहिजे. कार्य महान हे आहे तुझे, जगाने गुरु मानले पाहिजे. जो ना मानिल तो समजा हे माथे फिरू. जो ना मानिल तो समजा हे माथे फिरू. गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु. 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 तुझे मोठेपण तरी
जाणले, म्हणून माझ्या गुरुने गुरु मानले. तुझे मोठेपण अंतरी जाणले, म्हणून माझ्या गुरुने गुरु मानले. कानाधी मी तुझी रे पूजा करू, कानाधी मी तुझी रे पूजा करू. गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु, गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु. गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु, गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु. तत्व प्रणाली तुमची या हृदयाशी, धम्म अनुयायी झालो स्वतःच्या खुशी. तत्व प्रणाली तुमची या हृदयाशी, धम्म अनुयायी झालो स्वतःच्या खुशी. तव चरणी आता मी तरू वा मरू, तव चरणी आता मी तरू वा मरू. गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु, गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु. गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु, गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु. सेवक रमेशा जगतामधी, तव नामाचे भांडवल न करुणी कधी. तुझा सेवक रमेशा जगतामधी, तव नामाचे भांडवल न करुणी कधी. नाही झाला अजून तो पोट भरू, नाही झाला तो पोट भरू. गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु, गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु. गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु, गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु. या मंगल प्रसंगी तुझला स्मरू, या मंगल प्रसंगी तुझला स्मरू. गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु, गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु. गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु, गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु, गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु, गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु. नमस्कार घ्यावा अहो बुद्धदेवा, घुमे प्रार्थना अंतरी दीप लावा. नमस्कार घ्यावा अहो बुद्धदेवा. हरा दुःख भ्रा
नसे भेद काही आता खेद नाही, नसे भेद काही आता खेद नाही, असाला भला थोर आनंद ठेवा, नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा. मने शुद्ध जेथे वसे बुद्ध तेथे, मने शुद्ध जेथे वसे बुद्ध तेथे, नुरोया जगी क्रूरता द्वेष हेवा, नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा. नमो शुद्ध रूपा, नमो आत्मदीपा, नमो शुद्ध रूपा, नमो आत्मदीपा, तमातु नया मानवा मार्ग दावा, नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा, नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा, नमस्कार घ्यावा अहो. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. शांतिदूताच्या वैभवशाली जाऊनिया आश्रमा, जाऊनिया आश्रमा. प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा. प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा. प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा. तथागताची तत्व प्रणाली, आचरण्याची मुभा मिळाली. जीवनानंदे आज बहरली वैशाखी पौर्णिमा, वैशाखी पौर्णिमा. प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा. प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा. करू बुद्धमय उभ्या धरेला, वेत मनीचा नेत इरेला. रम्य चंद्रमा आज उदेला, इथेच थोडे रमा, इथेच थोडे रमा.
तक्षशिलाचले उनलेण बुद्धम शरणम गाऊन गाण करूया पावन आपुले जीवन होऊन सारे जमा होऊन सारे जमा बाहुं सहस्रमभिनी नितसायुधन्तं गिरिमेखलम् उदितघोर ससेनमारं दानादिधम्मविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बोधं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि मारातिरेकमभियु जितसपरति घोरं पनालवकमख मथदयखं खन्ति सुदन्तविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बोधं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि नालागिरि गजवरं अतिमत्तभूतं दावगिचकमसनीव सुदारुणन्तं मेतम्बुसेकविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बोधं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि
मतिः सुदारुणन्तं धावन्ति योजनपथङ्गो लिमालवन्तम् इधिभिसङ्कतमनो जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि कट्वानकटमुदरम् इव गभिनीया चिञ्चाय दुःठवचनं च न कायमजे सन्तेन सोमविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि सचं विहाय मतिस चकवादकेतुम् वादाभिरूपितमनं अति अन्धभूतम् पय्यापदीपजलितो जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि नन्दोपनन्दभुजगम् विबुधं महीधि पूतेन थेरभुजगेन दमापयन्तो ईथुपदेशविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं
जगे नसुदाट्टहतं ब्रह्मं विशुद्धिज्योतिमिथि बकामिधानम् याणागदेन विधिना जितवा मुनिन्दो तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि एतापि बुद्ध जयमंगल अट्ठगाथा यो वाचको दिनदिने सरते मतंदी हित्वाननेक विविधानि चुपद्धवानि मोक्षं सुखं अधिगमेय नरो सपय्यो ज्याने प्रेमाने जिंकिले जगा वीर असा गौतम आहे ज्याने प्रेमाने जिंकले जगा वीर असा गौतम आहे ज्याने प्रेमाने जिंकिले जगा वीर असा गौतम आहे ज्याने प्रेमाने जिंकले जगा वीर असा गौतम आहे मानवी मन आहे तिथे जे तण आहे साऱ्या दुःखाचे खरे तेच कारण आहे उपाशी जन आहे भुके मरण आहे परंतु दुसरीकडे भरपूर धन आहे कुठे अडचण आहे दुबळेपण आहे परितोराच्या घरी सदैव सण आहे जिथे दुर्जन आहे नीच वर्तन आहे असल्या भूमीवरी जीवाचे दैन्य आहे कुणा बंधन आहे धाक दडपण आहे कुणाच्या करणीमुळे कुणी बेचैन आहे रोज भांडण आहे रणकंदन आहे भासली सारी भूमी जळते वन आहे भेदा भेद नको इथे शिरच्छेद नको कुणाच्या जातामुळे कुणाला खेद नको ऐत खाऊ नको मिशीवर ताव नको रक्तरंकाचे पितो असला राव नको थोर शिकवण अशी जग विसरले कशी असली अंतरी जी आहे जशीच्या तशी तत्वतीराने भेदिले मना तीर असा गौतम आहे ज्याने प्रेमाने जिंकले जगा वीर असा गौतम आहे मन ओढाळ आहे मोठ कोडसाळ आहे कधी हे गोड कधी गमे चांडाळ आहे जसं हे काळ आहे तसं मधाळ आहे कधी विक्राळ कधी कुकुल बाळ आहे मन मारून उडी सोडून प्रिय कुडी नको त्या घाणीमध्ये बापुडे मारी उडी मन तर घडी घडी बाटवून काया कुडी तुडवून धम्मरुडी रची पापांची सुडी मन ही आग आहे विषारी नाग आहे मनत मानवाच्या शिलाचा डाग आहे मन हे उतावळे वासने पाठी पाळे वाईटांशी त्याचे नाते पटकन जुळे जीवन ज्याचे जाळे याला ते न कळे चालली नाशा काढे त्याच वाटेला पळे वळता बुद्धाकडे परिवर्तन
पदाला चढे मना सतशील ठेवतो सदा धीर असा गौतम आहे ज्ञान प्रेमाने जिंकिले जगा वीर असा गौतम आहे शाक्य अलीकडे कोलीय पलीकडे मदिरोहिणी नदी ठिणगी तेथे झडे दुष्काळ दोन्हीकडे प्रजेला पेच पडे प्राण वाचावे कसे चिंता हीच जडे आटले नाले ओढे नदीला पाणी थोडे पाणी पाणी करून प्राणी तडफडे येऊन राजाकडे जनता सारी रडे करावं काय आता प्रश्न हा राजा पुढे जमले बडे बडे सभेला रंग चढे मने सर्वांची तिथे वळाली नाशाकडे म्हणती यारे पुढे वायुद्धाला खडे पाणी रोहिणीचे वळवा शाक्याकडे जर अडवाया आले हात भिडवाया आले कोलीय को करे ती रगडू दैसे किडे दयेचे फुटले तुडे नीतीचे निघे मडे मन बुद्धाचे रडे म्हणे हे काय घडे नकाळे युद्ध करू नका मारून मारू आले संकट तरी यारे सारेच करू नको तलवार नको अत्याचार नको जीव जाळून तुझे हा उद्धार नको हेच बुद्धाचे चरण नाही ज्याला मरण वामन हेच खरे न फुटणारे धरण ज्याचे अस्तित्व राहील सदा स्थिर असा गौतम आहे ज्ञान प्रेमाने जिंकिले जगा वीर असा गौतम आहे ज्याचे अस्तित्व राहील सदा स्थिर असा गौतम आहे ज्ञान प्रेमाने जिंकिले जगा वीर असा गौतम आहे लागला अचानक एका हंसाला बाण लागला अचानक एका हंसाला बाण धरणीवारी कोसळला घायाळ तो हैराण थर थर तो धरपडतो स्ववाच वाया प्राण तळमळतो विभळतो जीव तो लहान हंस हा कुणाचा 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 युवराज सिद्धार्थ
हंस हा कुणाचा, 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 हंस हा कुणाचा. त्रिसरण पंचशिलाचे सूर जुळाले, त्रिसरण पंचशिलाचे सूर जुळाले. भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. दिव्य ज्ञानाचा दाऊनी प्रकाश, दीन दुबळ्यांचा केला विकास. दिव्य ज्ञानाचा दाऊनी प्रकाश, दीन दुबळ्यांचा केला विकास. अज्ञानाचे असुर ते दूर पळाले, अज्ञानाचे असुर ते दूर पळाले. भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले.
गच्छामि प्रज्ञाशील करुणा करा महिमा तुझा पार युगंधरा क्रांतीवीरा वंदन तुला त्रिवार विश्वशांतीचा मार्ग जो बुद्धाने दिधला त्या बुद्धाचा धम्म जगिया वंदनीय ठरला बुद्धाची ही अमृतवाणी करतो मी गुणगान जंबुदीपातील कपिल वस्तू शाक्य वसती स्थान शाक्य कुळातील शुद्धोधन गणनायक तो महान महामायान प्रजापतिया दोघीही कुलवान बुद्धामृतवाणी बुद्धामृतवाणी शुद्धोधनाशी विवाह झाला दोघीही रूपवान आषाढातले व्रत करणे ही होती प्रथा समान मंगल समयी भल्या पहाटे महामाया उठली स्नान संध्या पूजा करून धनवाटीत सुटली शुद्धोधनाच्या रंगमहाली नटून थटून गेली त्या मिलनाच्या रात्री दोघे एक रूप झाली सुमेध बोधी तत्वराणीच्या स्वप्नी प्रगट झाले पोटी तुझ्या मी जन्म घेईन असे तिला वदले बुद्धामृतवाणी बुद्धामृतवाणी गर्भवती राणी मग तेव्हा वदली राजाला इच्छा झाली माझ्या मनाची जाव माहेराला त्या स्वप्नाचा अर्थ राजाला ब्राह्मणांनी कथिला पोटी तुमच्या जगतारक तो येईल जन्माला महामायावती राणी जातो आला प्रसूती काळ लुंबिनीच्या शाल छायेतच जन्मा आले बाळ बुद्ध बुद्ध हे दाही दिशातून ध्वनी ऐकू आले असित मुनी मग शुद्धोधनाच्या दरबारी गेले बुद्धामृतवाणी बुद्धामृतवाणी त्या बाळाचे तेज पाहुनी अचंबित झाले चरणतयाचे स्पर्शून वदले बुद्धच अवतरले मांडीवरती घेता त्याला अश्रू नयनी आले अनर्थ समजून राजा राणी चिंताग्रस्त झाले या अश्रूचे कारण सांगा मुनिवर आम्हाला भाकीत सांगू नका अशुभते आमच्या बाळाला जग उद्धारक ऐसे बालक तुमचे ठरणार कीर्ती पाहण्या या बाळाची मी तर नसणार बुद्धामृतवाणी 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 बुद्धामृतवाणी
नवल वाटले सिद्धार्थाला, कोणी छळिले मुक्या जीवाला, देवदत्त मग धावत आला. सिद्धार्थाशी भांडू लागला, गेले दोघे दरबाराला, पडला प्रश्न मग न्यायाधीशाला, सिद्धार्थाचा नियम ऐकला. रक्षणकर्ता मीच म्हणाला, पटले म्हणणे न्यायाधीशाला, हंस दिला तो सिद्धार्थाला. अशा प्रकारे काळ लोटला, वय 16वे किशोर झाला. दंड पाणिया शाक्य राजाला, यशोधरा ही सुंदर बाला, या कन्येच्या स्वयंवराला. आले निमंत्रण सिद्धार्थाला, शुद्धोधनाने सिद्धार्थाला, सेवक छन्ना सवे धाडला, दिसता क्षणी तो पसंत पडला. यशोधरेने वरली तयाला, बाण धनुष्या जोडुनी कमान दाविली, वरमाला ती यशोधरेने सिद्धार्था घातली. सनई चौघडे वाजू लागले, यशोधरेशी लग्न लागले, विवाह होऊन वर्ष लोटले. अशा प्रकारे दिवस चालले. यशोधरेला मूल जागले, राहुल ऐसे नाव ठेवले, मनी शुद्धोधन हर्षित झाले. राजपुत्र संसारी रमले, शब्द मुनीचा पुन्हा आठवला, नाही जर संन्यास घेतला, गृहस्थी जीवनामध्ये राहिला. समजा सम्राट झाला. उपभोगण्या राजसुखाला, अंतपुराचा घाट घातला, देखावा तो स्वर्गामधला. इकडे तिकडे सुंदर बाला, बहु देखण्या सुंदर युवती, युवराजाच्या अवती भवती, करू लागल्या गमती जमती. खट्याळ चाळा दंगा मस्ती, प्रेमाने आलिंगन देती, ऐन वयातील त्या नव युवती, कुणी तर लाडिक चुंबन घेती. गाणी गाऊनी शीळ घालती, कोमल कांती त्या सुनयना, कामुक उत्सुक एक यौवना, वक्ष दाखवी करी याचना. बोलून दावी खुली कामना, सर्व सुखाचे प्रयत्न केले, धनद्रव्य ही बहाल केले, प्रयत्न आपुले वाया गेले. शुद्धोधनाच्या ध्यानी आले, गौतम होता निश्चयीनेक, नाना प्रयत्न केले अनेक, ढळू दिली ना बुद्धी विवेक. विचार सरणी होती सुरेख, 20 वर्षाचा गौतम झाला, संघामाझी प्रवेश केला, शाक्याच्या त्या शेजाराला. बोलियांनी देश व्यापला, दुर्दैवाचा क्षण ऐसा समीप तो आला, रोहिणीचे पाणी ठरले कारण वादाला. दो संघाचा वाद झुंपला, युद्धाचा मग आवाज उठला, सिद्धार्थाने विरोध केला. आला मग शाक्य संघाला, सर्व जनांनी गौतमाला, देशाचा द्रोही ठरविला, संघाने मग सिद्धार्थाला. देश त्यागाचा दंडच दिधला, त्वरे सिद्धार्थ तयार झाला, गृहत्याग अन परिव्रजेला, सोडून गेला राज सुखाला. गौतमाने निश्चय केला, अलंकार ते वस्त्र फेकले, डोईचेही मुंडन केले, परिव्रजेचे वस्त्र घातले. भिक्षापात्र हाती घेतले, निरोप देण्या लोक निघाले, सकल जनांनी अश्रू ढाळले, गौतमीने अक्रंदन केले.
मगध देशाच्या राजधानीला पार करूनी गंगा नदीला बिंबिसार या मगध राजाला बिंबिसार त्या राजगृहाचा बोल बोलला उपदेशाचा वेश सोड हा संन्याशाचा या दुनियेतील कलह पाहिला वैर नसावे धडा शिकविला गौतम त्याशी सांगू लागला भृगु ऋषीच्या आश्रमी गेला सांख्य तत्वाचा अभ्यास केला समाधी मार्ग अवलंबिला दुःखाचे ते मूळ शोधाया गौतम हा बसला चिंता नव्हती मुळी कशाची ध्यास ना तो कसला 6 वर्षाचा काळ लोटला वैरागी तो फार खंगला उरला हडाचा फक्त सापळा गौतमाने मग बेत बदलला सडक उठून तो सरळ निघाला निरंजनेच्या काठी पोचला सुजाताने त्या वटवृक्षाला पूर्वी असा एक नवस केला गौतम येता पुत्र लाभला सुवर्ण पात्र रुचकर भोजन गौतमास ते केले अर्पण अन्न तयाने केले भक्षण सुवर्ण पात्र हाती घेतले नदी मधी ते दूर फेकले विपरीत ऐसे तेथे घडले गौतम तेथून पुढे निघाला पिंपळ वृक्षा खाली थांबला पद्मासन घालून बैसला चिंतनात एकाग्र झाला दुष्ट माराने डाव साधला संघर्षाला तयार झाला मारावरती विजय मिळविला तो सम्यक संबुद्ध झाला दूर फेकिले काम क्रोधाला दुष्ट माराच्या दुष्ट कल्पना अहितकारी मनोकामना मायेच्या तोडिले बंधना वेद मंत्र हे व्यर्थ ठरवले वैदिक ऋषीचे तत्व सोडले कपिल मुनीचे तत्व जाणले संचय पुण्याचा भावा पापाचा धिक्कार बुद्धाची ही अमृतवाणी आठवा वारंवार शिकवण बुद्धाने सांगितली कृष्ण दुःखाची मूळ मानिली नव्या धम्माची निर्मिती केली वर्णभेदाला फोल ठरवले उपनिषदांना दूर सारले सत्य शांतीला अनुसरले शुद्ध मनाने कार्य केले तर सुखही येईल तुमच्या बरोबर छायेसारखे सदैव तत्पर दुष्ट मनाने वागले तर पाप पाठीशी येते सत्वर चाखासारखे फिरे निरंतर कटू सत्य हे जगादाविले जन दुःखाचे मूळ शोधले जन कल्याणी मार्ग दाविले सत्य अहिंसा शील शांतीने दुःख यातना त्या मिटविणे लोभापासून दूर राहणे
नको मुळी ती पाप वासना, हवी कशाला दुष्ट कल्पना, व्यर्थ असे ती काम याचना, सतधम्माचे ज्ञान मिळावे, शिष्यगणांना तत्व कळावे, दुनियेमधले पाप जळावे, मनी कधी तो द्वेष नसावा, अंतरातही क्लेश नसावा, दुसऱ्यासाठी देह झिजावा, बुद्धाची अशी मैत्री भावना ठरली जगी महान, म्हणून दुनिया शांती दूताचे करीत असे गुणगान, ज्ञान प्राप्तीने बुद्ध जागले, देवगणांना जेव्हा कळले, ब्रह्मसंपत्ती धावत वाले, जग बुडण्याचे भय वाटले, ब्रह्मसंपत्ती पुढे म्हणाले, पहा जगत भगवान ग्रासले, उपदेशाची कृपा करावी, रंजलेल्यांची रक्षा करावी, धम्मदेसना सर्वा द्यावी, दुःखी जनांचे तारक व्हावे, सर्व जगाला ज्ञान मिळावे, प्रज्ञावलय हे उंच दिसावे, मगध राज्य बुद्धमय झाले, त्रिरत्नाला शरण गेले, संघाचे महत्व वाढले, सारनाथाला आगमन झाले, परिव्राजक ते पाच भेटले, उपरोधाने हिनवू लागले, बुद्ध तयाच्या समीप आले, प्रथम दर्शनी सर्व विसरले, पाच जणांनी हात जोडले, पीडा यातना त्या क्लेशाचा, विनाशकारी त्या दुःखाचा, मार्ग नसे तो उपभोगाचा, ईश्वर आत्मा व्यर्थ कल्पना, यज्ञ याग त्या खुळ्या भावना, नको आता त्या झूट वल्गना, भले भले ते लीन जागले, तथागताच्या चरणी आले, कैकांचे दीक्षांतर झाले, काया पालट होऊन ठरला जीवनाला आधार, बुद्धाची ही अमृतवाणी आठवा वारंवार, तथागताला लोक मानती, पदकमलाचे दर्शन घेती, निज जन्माचे सार्थक करती, कपिल वस्तू कधी सोडली, बघता बघता वर्ष लोटली, पुत्राची ती कीर्ती वाढली, ऐसे समयी पुरुदेशाला भगवान गेले भिक्षाटनाला, लोक म्हणाले भगवंताला, रठ्ठपाल हा एक तरुण, कुरुवीर राजस रूपवान, तया वाटले भिक्षु होऊन, ज्ञान घेऊनी स्वस्थ राहणे, शिकवा मजला शील राखणे, समजून घ्यावे माझे म्हणणे, बुद्ध म्हणाले रठ्ठपालाला, विचारू नये माता पित्याला, रठ्ठपाल मग त्वरित गेला, माता पित्याने तया अडवले, त्याचे म्हणणे नाही मानले, किती प्रेमाने तुला पोसले,
गौतमचा काळ आला वृद्धपणाचा ध्यास हा भरला तुला कशाचा नाद सोड हा संन्यासाचा मुळी न पटले लोळू लागला धरणीवरती देह आदळला माता पित्याला प्रश्नच पडला कोण समजावेल ह्या पुत्राला दृढता आणि निश्चय त्याचा लाभ मिळाला एकांताचा शोध लागला दर्शाचा सेवक झाला त्या धम्माचा वचनबद्ध तो पूर्वीर झाला वंदन करू तयार बुद्ध धम्माचा छंद लागला केला बहु प्रयास गौतमाची कीर्ती वाढली शुद्धोधनाच्या कानी पडली पुत्रासाठी साध घातली भगवंताने ध्यान घेतले माता गौतमी प्रजापतीला यशोधरा राहुलाला सोडून किती हा काळ लोटला किती हे माता पित्याला भगवंताने विचार केला धम्मदेसना मार्ग वळवला आगमन झाले कपिल वस्तुला आले ते मायभूमीला शाक्य मुनीला पहावयाला सगळा समाज धावून आला भगवंताच्या पदकमलाला वंदन करू लागला शुद्धोधनाने थोर पुत्राला प्रणिपात साष्टांग घातला गोंजारी गौतमी तयाला आनंदाश्रू वाहिला धीर धरुनी राजा बोलला तू आजवर वनवास भोगला 7 वर्षाने परत आला त्याग तुझा सार्थकी लागला दुसऱ्या दिवशी बुद्ध आपले भिक्षा पात्र घेऊन निघाले लोक अचंबित होऊ लागले भिक्षेसाठी गौतम आले राजा तयाशी काय बोलला शोभत नाही हे आपल्याला कलंक लागे आपल्या कुळाला सांभाळीन मी तव संघाला भगवंताने या म्हणण्याचा धिक्कार केला त्या तत्वाचा वंशज आहे मी बुद्धाचा भिक्षा मागणे धर्म आमुचा तथागताने आज्ञा केली यशोधरेला बोलाविली दुःख मनी नावरू शकली स्पर्शने रडू लागली बुद्धाची विचार सरणी ही अमृतवाणी तथागताच्या पदस्पर्शाने धन्य झाली धरणी बुद्धमृतवाणी 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 पदकमलाला स्पर्श कराया यशोधरा झुकली बुद्ध पदाला हात लावून विनय असा चुकली शुद्धोधनाने तिच्या वतीने माफी मागितली कष्ट यातना तिने सोसल्या कथा कथन केली आपल्या पतीने मुंडन केले जेव्हा तिला कळले तिनेही आपले लांब सोनेरी केस वपन केले सुगंधी द्रव्य आणि अलंकार त्याग तिने केला पतीप्रमाणे कष्ट सोसणे मार्ग आरंभिला बुद्धमृतवाणी बुद्धमृतवाणी भगवंतानी तिच्या गुणाची प्रशंसाच
केली, पती सारखे ध्येय आखले, श्रेष्ठ अशी ठरली. यशोधरेने राहुलाच्या कानी सांगितले, बघ बाळा ते जगत गुरु पिता तुझे आले. राहुल आपुल्या पित्या शेजारी जाऊनी बसला, आपण माझे पिता आहात ना असे म्हणू लागला. श्रमणा आपली छाया देखील किती गोड आहे, तुमच्या छायेमध्ये राहणे हीच ओढ आहे. बुद्धामृतवाणी बुद्धामृतवाणी. भोजन घेऊन तथागताने आशीर्वाद दिधला. राहुल बाळ आपुल्या पित्याच्या मागे चालू लागला. कुणी ना त्याला अडवू शकला, प्रतिबंध कसला. धन आपुले जे जे काही आपण द्यावे मजला. राहुलाने भगवंताला प्रश्न असा केला, त्याच क्षणी तो वारस हक्क राहुलास दिधला. चांदी सोने रत्न अलंकार असले धन नव्हते, अध्यात्माचे बहुमोलाचे धन जपले होते. बुद्धामृतवाणी बुद्धामृतवाणी. प्रज्ञा करुणाशील शांतीचे विपुल धन घेऊन, दीक्षा देऊनी राहुलाचे सुखविले जीवन. भिक्खू संघामध्ये राहुल बसला, हर्षमणी झाला. वार्ता कळता राजा शुद्धोधन दुःखी बहु झाला. वृद्धपणी तो आम्हा गौतमा सोडून जाऊ नको, अंतिम काळी आता तरी तू तोडून जाऊ नको. कपिल वस्तूचा निरोप घेऊन दूर गेले भगवान. माता पित्याचे अन सकलांचे कंठी आले प्राण. बुद्धामृतवाणी 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 बुद्धामृतवाणी. मंत्री बोलला तथागताला, तरुण अशाया यशोधरेला, विधवे सारखे जीवन तिजला. कष्टे करुण चालला, पुरोहिताचे बोल ऐकले, भगवंताने उत्तर दिधले. आपुले मनोगत मी ओळखले, दुःखाने जगा गांजले. मी असलो तर पिता वाचतील, किती दिवस ते सांगा जगतील. एक दिवस ते निघून जातील, दुःखाला ते कसे रोखतील. त्या दुःखाचा नाश कराया, खऱ्या सुखाची कास धराया. तृष्णावराची ही अवराया, मायेचे पाश तोडाया. माणूस जन्माला जो येतो, त्याच क्षणाला मृत्यू ठरतो. क्षणिक सुखाचे भोग भोगतो, ऐन वेळी तो काळ ग्रासतो. निसर्गाचा हा खेळ आहे, मृत्यू सर्वांना अटळ आहे. निष्ठा माझी प्रबळ आहे, नियती दाखला सबळ आहे. मोहमाया ही नाती गोती, हा योगायोग आहे शेवटी. गाऊ गाया जीवास भ्रांती.
तर्कशुद्ध त्या महाज्ञानाला महामंत्री ही शरण गेला. वंदन केले तथागताला, तथागत गौतम बुद्धाला पुन्हा एकदा मंत्री म्हणाला, परतुनी या कपिल वस्तूला. भोगाया राजसुखाला, सूर्य कदाचित खाली येईल, पर्वत आपली जागा सोडील, परिपुरा मी घरी न येईल. मम मार्गाने सदैव जाईल. महामंत्र्याने परोपरीने विनविले बुद्धास, परिण ढळला श्रेष्ठ पुरुष वंदन करू तयास. तिथून बुद्ध निघून गेले, एके खेडे गावी आले, 70 ब्राह्मण तिथे भेटले. उपदेश ऐकून श्रवण झाले, उच्च नीच हे भेद मिटविले, सत्धम्माचे मार्ग पटविले, ज्ञानाने अज्ञान पळविले. दुःखाचे ते मूळ शोधले. अशा प्रकारे तथागताने केले ठाई ठाई प्रवचने, जीवनामध्ये सकल जनाने. जाणे कोणा सत्मार्गाने, दीक्षा धम्माची दिली कैकाला, उपाली नामक त्या नाव्याला, सुनीत नावाच्या त्या भंग्याला. सोपक सोपे अस्पृश्याला, सुमंगल या शेतकऱ्याला, हीन दीन त्या सकल जनाला, अतिक्षीण त्या महारोग्याला. भिक्षा देऊनी प्रसन्न झाला. कपिल वस्तूला भेट ती दिधली, तथागताला गौतमी वदली, आम्हा स्त्रियांची इच्छा जागली. यावे धम्माच्या छायेखाली, गौतम वदले प्रजापतीला, परिव्रजाना शक्य तुम्हाला, मान्य नाही ते मम संघाला. परतून जावे राजगृहाला. तथागताला आनंद वदला, स्त्री पुरुषामध्ये भेद हा कसला, विरोध आपला का श्रियाला. गृहत्याग अन परिव्रजेला, अनुमती बुद्धाने दिधली, अष्टशिलेची अट घातली, आनंदाने मध्यस्थी केली. प्रजापतीला दीक्षा दिधली. माता गौतमी हर्षून गेली, कैकस्त्रियासह भिक्षुणी झाली, उपसंपदा तिला मिळाली. यशोधरा ही भिक्षुणी झाली. भगवंताने त्या श्रियाना धम्म सांगितला, सर्वच आहे जगती नश्वर मुद्दा पटविला. तथागताने आधी आपला धम्म जगी तो श्रेष्ठ मानला, महत्व दिले ना कधी स्वतःला. गणिले त्या धम्माला, चिरंतर हा धम्म टिकावा, संस्थापक कुणी नको आफवा, माणसासाठी धम्म असावा. धम्मासाठी माणूस नसावा. धम्म असावा साक्षात्कारी, कधी नसावा चमत्कारी, धम्म नाही विद्या अघोरी. मानवाला हा धम्मच तारी. धम्म एक हा शोधच आहे, पीडित जनाला बोधच आहे, तारक सकला बुद्धच आहे. सत्वशील तो शुद्धच आहे. मीच तारक असे जगाला, ऐसा कधी ना दावा केला, मिळेल मोक्ष जर कोणाला. आवर घालील जर यमनाला. जगा सांगे धम्माची गाथा, बुद्ध म्हणे मी मार्गदाता, मुळीच नामी मोक्षदाता. मोक्ष मिळे सन्मार्गी जाता. नाही मोक्षाचा माझा दावा, रुचेल त्यानेच धम्म हा घ्यावा, मार्ग भला तो स्वये शोधावा. ज्याचा त्याला मोक्ष मिळावा.
गाथा सत्याची आहे, धम्माचे मर्म सत्याची आहे, जीवनाचे गुण सत्याची आहे. बाकी सर्व ते मिथ्याच आहे. येथे सत्याला थारा आहे, सत्यच एक सहारा आहे, सत्य एक निवारा आहे. सत्य सुखाचा ढिगारा आहे. भगवंताने शिकवण दिली सकला हितकारी, तथागताचा धम्म हा सर्वा सुखकारी. नवलाईचा ऐका दाखला, कथा सांगतो खरी तुम्हाला, क्रूर डाकू तो असा माजला. तयाचे अंगुलीमाला. राणी अडवी वाट सरूला, त्वरित धाडी यम सदनाला, बोट तोडून बनवी माला. दुष्ट तो अंगुलीमाला. गोळी जनता त्रस्तच झाली, कैक खेडे तर कोसच पडली, त्या डाकूची भीती पसरली. दुबळी ते प्रजा मारली. एके समयी श्रावस्तीला प्रकार कळला भगवंताला, चिंता पडली तथागताला. काय करावे या डाकूला. वेळ होती ती विश्रामाची, भगवंताला चिंता तयाची, निष्पाप त्या दिन दुबळ्याची. कैसे भावी जनाची. बुद्ध तिथूनी सरळ निघाले, त्या डाकूच्या मार्गी चालले, लोक तयाना विनवू लागले. तथागताला अडवू लागले. भगवंताने नाही ऐकले, तसेच मार्गी चालत गेले, डाकूने बुद्धास पाहिले. मारण्या शस्त्र काढले. पेशाने तो धावू लागला, भगवंताच्या पाठी लागला, जिवे मारण्या भगवंताला. मोहित झाला अंगुलीमाला. मंद गतीच्या तथागताला मारण्यासाठी अंगुलीमाला अतिवेगाने धावू लागला. हरीण ठेपे बुद्ध तयाला. दुपार झाली ऊन तापले, गरम माती पाय भाजले, मग त्याला हे कळून चुकले. ताराया बुद्ध चाले. बुद्धाने मग उपदेश केला, लीनपदी झाला, क्रूर डाकू सेवक झाला बुद्ध चरणाला. भगवंताचा भाव तुलत, नाव तयाचे देवदत्त, कुटील धोरणी तो उन्मत्त. तथागताचा द्वेष करीत. संघ प्रमुखना केले त्याला, रोष हा त्याचा होता पहिला, लालबुंद क्रोधाने झाला. अजातशत्रूकडे तो गेला. प्राणघातकी प्रयत्न केले, परी ते सारे फोलच ठरले, भगवंत 3 वेळा वाचले. घातकी आणखीन रचले. अजात शत्रूची टोळी आली, देवदत्ताने आज्ञा केली, बुद्ध बैसले झाडाखाली. जाऊन मारा पाडाखाली. पुन्हा प्रयत्न असाच केला, सरळ गेला राजगृहाला, अमीश दाऊन रक्षकाला. नाटे बोलू लागला. बढती पदवी देईन म्हटला, पगार वाढीव देईन तुम्हाला, मोरा बक्षीस देईन म्हणाला. पदार्थ छोटे करावी मजला. नालागिरी या क्रूर हत्तीला, या घेऊनी बाहेर त्याला, गौतम भिक्षेला जर आला. द्यावा सोडून त्याच दिशेला. नालागिरी तो पिसाळलेला, पाहून बुद्धा शांतच झाला, हाही प्रयत्न वाया गेला. प्रकार
रहाटतो महासागर का कधी आटतो योगी भगवान बुद्ध झाले वंदनीय ठरले तथागताने सकलांचे जीवन उद्धारिले एके समयी श्रावस्तीला होते गौतम विश्रामाला लोक थांबले प्रवचनाला मग हे आम्रपालीला स्वरूप सुंदर त्या गणिकेला तारुण्याचा गर्व जागला कोण ऐसा साधू आला एक सारा समाज केला तिने असा दृष्टांत पाहिला तिला नवा तो अनुभव आला तिच्या मनावर पगडा बसला पश्चाताप हे खूप वाटला तिने पाहिली सुंदर ललना तिच्याहूनही रूप यौवना सुंदर मुखडा बहु देखणा कलकांती ती मृगनयना रूप सुंदरी जणू स्वर्गाची जणू अप्सरा त्या इंद्राची धूळ झाडी ती रस्त्यावरची पाचळा काढायाची वयस्क बनली मध्यम नारी क्षणात झाली ती म्हातारी अशी फजिती पाहून सारी आम्रपाली मग म्हणे बिचारी 2 दिवसाची असे जवानी असे तिच्या मग आले ध्यानी तथागताची अमृतवाणी आम्रपालीच्या पडली कानी गर्वाचे घर असते खाली समजून गेली अम्रपाली बुद्धाला मग शरण आली गणिका अमर झाली पंचशिला ते मंगल ध्यान सांज सकाळी ते त्रितरण बुद्ध भिक्षूला बोलावून भोजनाचे ते दिले निमंत्रण मोठ्या मनाने दिले ते दान सदा राहावी ती आठवण अम्रपालीने ते अम्रवन तथागताला केले अर्पण बुद्धाची ती महती पटली नवे लाभले ज्ञान तथागताच्या उपदेशाने दूर झाले अज्ञान व्यापाऱ्याची सून धाकली किसा गौतमी आई झाली पुत्र झाल्याने हरकून गेली श्रीमंत होते भ्रांती कसली काळ कधीही नाही थांबला दुर्भाग्याचा दिन उगवला उमललेल्या त्या कमळाला राजस गोंडस त्या बाळाला दुष्ट काळाने पाश टाकीला बाळ तिचा तो आजारी पडला प्रसंग मोठा कठीण आला जीवनाचा अंत झाला किसा गौतमी रडू लागली केस आपले तोडू लागली तोंड स्वतःचे जोडू लागली पहिल्यांदा ती दुःखी झाली प्रेत घेऊनी हिंडू लागली देव आहे का धुंडू लागली पुत्र शोकाने लोळू लागली अश्रूसारखे ढाळू लागली कुणी म्हणाले मंदिरात जा कुणी म्हणाले विहारात जा देवाच्या तू दरबारात जा ऋषीमुनीच्या आश्रमात जा श्रावस्तीच्या गंधकुटीत बसले होते प्रज्ञावंत किसा गौतमी शोध काढीत घेऊन बसले घेऊन प्रेत वदुले भदंत त्या मातेला औषध करतो तुझ्या मुलाला आजवर जाता कोणी न गेला घरच्या मोहराने मजला आजवर जात कुणी न मेल असं एकही घर ना दिसलं तेव्हा तिच्या ते ध्यानी आलं वाटलं हे तिलाच कळलं तथागताने समज घातली तिची तिला परचिती
करी महानिर्वाण झाले, भिक्खू गणते रडू लागले, जमिनीवर गडबडा लोळले. वैशाख पुनवे चारात्रीला प्रज्ञा सूर्याचा अस्त झाला, अंधार साऱ्या जगी पसरला. अंत्यविधी मग सुरू झाला, पुष्प फुलांनी देह सजविला, वस्त्राने मग देह झाकला. रक्षेचे मग हिस्से केले, ठाई ठाई स्तूप बांधिले, सद्धम्माने विश्व तारिले. ज्या ज्या वेळी कलह माजतो, युद्ध होऊनी अग्नी पेटतो, उपदेश हा ध्यानी येतो. मैत्रा भावना थोर तयांची, महत कल्पना पंचशिलेची, अथांग